नमस्कार मित्रांनो, कृषी सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऊसातील तण नियंत्रणासाठी एक जबरदस्त प्रोडक्ट ज्याचा वापर आपण बीजनाशक म्हणून करू शकतो। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ तणनाशकाचे बऱ्याचदा मनावा असे रिझल्ट येत नाहीत त्याचे कारण। त्याचे महत्त्वाचे आणि दुर्लक्षित केले जाणारे कारण म्हणजे तुम्ही तणनाशकाच्या पंपाला नोझल कुठले वापरता। तुम्ही रेग्युलर गोल नोझल जर वापरत असाल तर तणनाशकाचे रिझल्ट कमी होण्याची शक्यता आहे, कारण हे नोझल तणांसाठी नाही तर मुख्य पिकांवर कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी घेण्यासाठी बनलेले आहे। त्यामुळे तुम्हाला तणनाशक फवारण्यासाठी मुख्यतः कट नोझल वापरायचा आहे, म्हणजेच तणनाशकाचे नोझल। तर मार्केटमध्ये तुम्हाला सहज 40 ते 50 रुपयामध्ये उपलब्ध होईल। हे नोझल वापरून फवारताना तुम्हाला जास्त हात हलवण्याची गरज नाही, त्यामुळे पाणी व्यवस्थित पडते, एक समान पडते आणि खाली जमिनीवर जागा सुटत नाही, रिझल्ट ही व्यवस्थित येतात। चला तर आपल्या विषयाकडे वळू। आज आपण पाहणार आहोत ऊस पिकातील बीजनाशक। बीजनाशक म्हणजे उगवणीपूर्वीचे, म्हणजे तण उगवणीपूर्वीचे आणि पीक लागवड किंवा पेरणीनंतर वापरायचे तणनाशक म्हणजे ऑथॉरिटी नेक्स्ट। याबद्दल तुम्ही बीजनाशक म्हणून बऱ्याचदा अट्राजिन तर वापरतच असाल, पण त्याचे रिझल्ट जास्त दिवस टिकत नाही। अट्राजिन वापरल्यानंतर 25 ते 30 दिवसांनीच त्या ऊसामध्ये तण दिसायला लागते आणि नंतर खुरपणी किंवा नंतरचे तणनाशक वापरावे लागतात आणि तुमचा खर्च वाढतो। ऑथॉरिटी नेक्स्टचा लेबल क्लेम ऊस आणि सोयाबीन या पिकांसाठी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी याचा वापर केलेला असेल, पण आज आपण पाहणार आहोत याचा ऊसासाठी कसा वापर करायचा, कधी करायचा आणि यामध्ये घटक कोणते आणि याचा डोस काय। मित्रांनो, ऑथॉरिटी नेक्स्ट मध्ये 2 घटक आहेत, सल्फेंट्राझोन 28% आणि क्लोमॅझोन 30% WP वेटेबल पावडर फॉर्म मध्ये आहे। आता जाणून घेऊ ऑथॉरिटी नेक्स्टचे प्रमाण काय। ऑथॉरिटी नेक्स्टचा सोयाबीनसाठी एकरी डोस 500 ग्राम 200 लिटर पाण्यासाठी असा कंपनी रिकमेंड करते, पण शेतकऱ्याच्या प्रयोगानुसार अर्धा किलो ऑथॉरिटी नेक्स्ट 200 लिटर पाण्यामध्ये 2 एकर क्षेत्र काढले तरीही याचे बेस्ट रिझल्ट येत आहेत। तर ऊसासाठी याचा डोस 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये प्रति एकरी असा आहे। याचा वापर तुम्ही लागवड झाल्यानंतर 48 तासाच्या आत करायचा आहे। याचा वापर करताना जास्तीत जास्त ओल असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर कट नोझल वापरणे गरजेचे आहे। याचे उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी 15 ते 20 दिवस तुम्हाला शेतामध्ये ओल टिकवून ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही जितकी ओल टिकवून ठेवता तितके हे याचे काम करणार आहे। ऑथॉरिटी नेक्स्ट कुठल्या तणांना उगवण्यापासून थांबवते। हराळ आणि लव्हाळ सोडलं तर ज्या तणांना बी आहे त्या तणांच्या बियांवर ऑथॉरिटी नेक्स्ट हे बीजनाशक म्हणून काम करते आणि त्या बियांना नष्ट करते। चला तर जाणून घेऊ अट्राजिन ऑथॉरिटी नेक्स्ट पेक्षा स्वस्त असून ऑथॉरिटी नेक्स्टच का वापरायचे। याचं कारण असं की ऑथॉरिटी नेक्स्ट मध्ये 2 घटक असल्यामुळे ते तणांच्या बियांना पूर्णपणे नष्ट करते। एक घटक जमिनीमध्ये 1 इंचावर पडलेल्या बियांना मारतो आणि दुसरा घटक जमिनीमधील 3 ते 4 इंचावरील तणांच्या बियांना मारतो। अशा प्रकारे ऑथॉरिटी नेक्स्ट 2 ते 2.5 महिन्यापर्यंत काम करते आणि अट्राजिनपेक्षा जास्त काळ तण नियंत्रण करते। ऑथॉरिटी नेक्स्ट वापरल्यानंतर घ्यायची काळजी। ऑथॉरिटी नेक्स्ट वापरायचे असेल तर लागवड करताना ऊस पिकामध्ये तुम्हाला सोयाबीन सोडलं तर कुठलेही आंतरपीक घेता येणार नाही, त्यामुळे याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे। ऑथॉरिटी नेक्स्टचे नेमके फायदे काय। इतर बीजनाशकांपेक्षा जास्त काळ तण नियंत्रण करते, परिणामी आपण टाकलेल्या खतांसाठी तणामध्ये आणि पिकामध्ये जी स्पर्धा होते ती स्पर्धा होणार नाही, त्यामुळे टाकलेले खत पूर्णपणे पिकाला भेटेल आणि पीक जोमदार दिसेल। धन्यवाद मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेतीमधील अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।